पीएच आपल्याला माहित आहे. अगेन पहिल्या सेमिस्टरला पहिल्याच फंडामेंटल्स ऑफ सॉइल सायन्स मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला झालेल्या आहेत डिग्रीला, की सॉइलचा पीएच आपल्याला मोजायचा असतो. मग 0 to 14 पर्यंत आपण हे मोजू शकतो. बऱ्याचशा सोप्या सोप्या बेसिक गोष्टी तुम्हाला झालेल्या असतील. जसं हे पीएच स्केल आहे, तर आपण 0 पासून सुरुवात करतोय, 14 पर्यंत स्केल आहे, सेंटरला 7 येईल, दॅट इज न्यूट्रल. बरोबर. इकडे जर आपण गेलो तर ऍसिडिक, आणि इकडे गेलो तर अल्कलाइन किंवा बेसिक म्हणतो आपण त्याला. आता हे सॉइल पीएच म्हणजे काय आहे? सॉइल पीएच चा अर्थ दॅट इज हायड्रोजन पोटेन्शियल. ओके. एखाद्या सॉइल सोल्युशन मध्ये किंवा एखाद्या लिक्विड मध्ये किती हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्याला आपण सॉइल पीएच म्हणतो. ओके. मग आता फक्त हायड्रोजन आयनचं का? तर नाही. हायड्रोजन आयन बरोबर त्याला इक्विलिब्रियम करणारे OH मायनस आयन, हायड्रॉक्झिल आयन्स असतात. सिम्प्लिफाय करून बघा, हे दोन्ही एकत्र आलं तर काय होणार आहे? वॉटर होणार आहे. ओके. सो वॉटर मॉलिक्यूल डिसोसिएटेड होतात हायड्रोजन आयन आणि OH मायनस आयन. म्हणजे प्युअर वॉटर जे तुम्ही काय म्हणू आपण, त्यातून मिनरल सगळे काढून टाकले आणि आरओचं पाणी पितो, तर न्यूट्रल त्याचा पीएच असणं अपेक्षित आहे. आता आरओचं किंवा आपण जे ह्याचं पितो पाणी फिल्टरचं, तर ते न्यूट्रल नसतं, ते अल्कलाइन असतं. ते पर्पजफुली अल्कलाइन केलं जातं. आपण त्या पॉइंट वरती येऊ. आता आपण फक्त एवढंच लक्षात येतोय की हायड्रोजन आयनचं आणि हायड्रॉक्झिल OH मायनस आयन यांचं कॉन्सन्ट्रेशन एखाद्या सोल्युशन मध्ये, मग ते सॉइलचं सोल्युशन असेल किंवा दुसरं कुठलं तरी लिक्विड असेल, तर त्याच्यामध्ये किती आहे याच्यावरून त्या सॉइलचा पीएच ठरतो. ओके. सो 7 चा अर्थ काय? 7 चा अर्थ इथं H प्लस आणि OH मायनस आयन्स दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. 7 पेक्षा कमी असेल तर H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, OH चं कमी आहे. इकडे पुढे अल्कलाइनला आपण गेलो तर OH मायनस हायड्रॉक्झिल आयनचं कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात जास्त आहे. लक्षात येत आहे? तर हे का महत्वाचं आहे की इव्हन सॉइल मध्ये म्हणा किंवा आपल्या ब्लडचा जो पीएच आहे तो स्लाइटली अल्कलाइन असतो. न्यूट्रल टू स्लाइटली अल्कलाइन म्हणजे 7 पेक्षा थोडा पुढे असतो. म्हणजे हे कारण आहे बघा की ज्यावेळी आपण म्हणतो की आपल्याला पित्ताचा त्रास होतोय, झोप नाही झाली, किंवा बेकरी प्रोडक्ट खूप खाल्लं किंवा जंक फूड खाल्लं, पिझ्झा, बर्गर, वडापाव, मिसळ, त्याच्यामुळे ऍसिडिटी वाढते. आता ऍसिडिटी वाढते म्हणजे काय? आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक गोष्ट पचवण्यासाठी, आपण जे खातो ते पचवण्यासाठी बॉडीमध्ये काय असणार आहे? इंटेस्टाइन मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड हे होतं, सिक्रेट होतं. मग ज्यावेळी हे व्यवस्थित पचत नाही त्यावेळी ती ऍसिडिटी जी आहे ती ब्लड मध्ये मिक्स व्हायला लागते, ज्याला आपण इम्प्युअर ब्लड म्हणतो. ओके. बऱ्याच वेळा करपट ढेकर येते. तर आयडियली ह्युमन्स किंवा मोस्ट ऑफ द ॲनिमल्स, फक्त जे डेझर्ट मधले आहेत ते सोडून द्या, हायली ऍसिडिक असतं, अदरवाईज मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आणि ह्युमन्स पर्टिक्युलरली, तर आपण थोडं अल्कलाइन रेंज मध्ये आपलं पीएच असेल तर आपली हेल्थ मेंटेन राहते. ओके. त्यामुळे बघा बरेचसे असे काही ज्युसेस आहेत, जसं आपण गोड फॅमिलीतलं घेतलं, बॉटल गार्ड, त्यानंतर ऍश गार्ड, तर ह्यांचा सगळ्यांचा पीएच अल्कलाइन असतो. कोकोनट वॉटर अल्कलाइन पीएच. सो जेवढा आपण असं अल्कलाइन ड्रिंक्स घेऊ तर तेवढा आपला ब्लडचा पीएच पण अल्कलाइन व्हायला मेंटेन होतो. त्यामुळे उपवासाला वगैरे हे ज्युसेस खातात किंवा मॉर्निंग वॉकला तुम्ही बघत असाल वेगवेगळ्या ज्युसेस मिळतात. ओके. काकडीचं ज्यूस मिळतं, तर हे सगळे अल्कलाइन नेचर मध्ये असतात. आणि ह्याच्या उलट नेमकं जे आपण पैसे देऊन घेतो, पेप्सी, कोको कोला, चहा, कॉफी, हे सगळे ऍसिडिक नेचर असतात. ते ब्लडचा पीएच आणखीन वाढवतात. त्यामुळे ज्याला पित्ताचा त्रास आहे त्यांनी चहा, कॉफी टाळणं अपेक्षित आहे. पुन्हा त्यात मध्ये आता चहाचा रिअल चहा काय असतो? चहापत्ती आणि पाणी एवढंच उकळलेलं असतं. ओके. आपण त्यामध्ये इंडियन इन्व्हेन्शन काय केलं की दूध मिक्स केलं. सो मुळातच चहा ऍसिडिक आहे, त्यामध्ये पुन्हा ज्यावेळी आपण दूध मिक्स करतो तर त्या पित्ताचा गुणधर्म आणखीन वाढतोय, ऍसिडिटी आणखीन वाढते. ओके. सो बॅक टू आवर सॉइलच्या टॉपिकला. हे सोपं आहे, तुम्हाला माहितच आहे, फक्त आपण रिवाइज केलं. 0 to 7 किंवा लेस दॅन 7 असेल तर ऍसिडिक, मोर दॅन 7 असेल तर अल्कलाइन.
आणि 7 असेल तर न्यूट्रल. आता प्लांटच्या भाषेमध्ये हे का गरजेचं आहे? ज्यावेळी न्यूट्रलच्या आसपास सॉइलचा पीएच असतो त्यावेळी मोस्ट ऑफ द प्लांट न्यूट्रिएंट जे आहेत ते प्लांटला सॉइल मधून ऍब्सॉर्ब करता येतात. जर खूप ऍसिडिक असेल, खूप अल्कलाइन असेल तर काही मायक्रोन्यूट्रिएंट आपण ऍब्सॉर्ब करू शकत नाही, किंवा ह्याच्या उलट दुसऱ्या एक्स्ट्रीम टोकाला की काही मायक्रोन्यूट्रिएंटची टॉक्झिसिटी तयार होते. लक्षात येते? मग सगळं आपल्याला अवॉइड करायचं असेल तर द पीएच शुड बी इन बिटवीन. ओके, सो हे बेसिक थेअरी झाली. आपण पुन्हा स्लाइड कडे येऊ. एक जस्ट कंपॅरिझन चार्ट बघा की आपण आपल्या लेड ऍसिड बॅटरी जे असतात त्या बॅटरीचे ऍसिड साधारणपणे 0. समथिंग एवढं ऍसिडिटी असते, म्हणजे हायली ऍसिडिक. 7 पासून तुम्ही 0 कडे चालला की ऍसिडिटीचा गुणधर्म वाढत जाणार आहे. लक्षात येतं का? बरोबर. त्यांचं स्टमक ऍसिड आपल्या पोटामध्ये जे ऍसिड आहे किंवा लेमन ज्यूस ते 1 to 2 च्या दरम्यान असतं. व्हिनेगार कॉफी 3 च्या आसपास असतं, ती पण इथे टाकून द्या. त्यानंतर इकडं सॉइलच्या भाषेत ऍसिड सल्फेट सॉइल 1 to 3 pH म्हणजे हायली ऍसिडिक मध्ये येतं. फॉरेस्ट सॉइल 3 to 5 पर्यंत असतं. रेन वॉटर बघा 5 to 6 पर्यंत आहे. 5.5 पेक्षा थोडं जास्त असतं, म्हणजे जवळजवळ न्यूट्रलच असतं पण स्लाइटली ऍसिडिक. ओके. त्यानंतर प्युअर वॉटर 7 सांगितलं. ह्युमिड एरेबल सॉइल जे आहे ही 7 to 6 च्या आसपास असते. कॅल्कॅरियस सॉइल 7 to 8, सोडिक सॉइल मोर दॅन 8. ओके. सी वॉटर बघितलं तर 8 समथिंग आहे, 8 आणि 9 च्या मध्ये आहे. लक्षात येतं? आणि एकदम ब्लिचिंग पावडर वगैरे आपण वापरतो ती 12 पेक्षा जास्त आहे, किंवा सोडियम हायड्रॉक्साईड 13 एवढा आहे. आता हे आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं नाही, इकडे फक्त हे सॉइलचे टाइप्स महत्वाचे आहेत. हे फक्त तुम्हाला कंपॅरिझन साठी मी दाखवलेलं आहे. ओके. सो पुन्हा एकदा पीएच कडे येऊ. सो पीएच स्टँड्स फॉर पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. सो इट इज मेजर ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स इन अ सोल्युशन. सो पीएच च काय? निगेटिव्ह लॉगॅरिथमिक स्केल ऑफ हायड्रोजन आयन टू द बेस 10. आता याचा अर्थ लक्षात घ्या. लॉगॅरिथमिक स्केल म्हणजे काय? ज्यावेळी आपण पीएच 7 आहे म्हणतो त्याचा अर्थ काय? न्यूट्रल. बरोबर. 6 आहे असं म्हणतो त्यावेळी ऍसिडिक कडे झुकला हा. आता त्याचा पीएच पुन्हा कमी झाला, 5 झाला, तर आता 6चं 5 झालं म्हणजे फक्त 1 कमी झाला असं नाही. लक्षात येतं का? हे लॉगॅरिथमिक आहे. ऍसिडिटी 6 वरनं 5 झाली म्हणजे थोडी वाढली, बरोबर, पण फक्त 1 न वाढली नाही. लक्षात येतं का? 6, 7, 5, 4 ही अशी ऍसिडिटी वाढत जाणार आहे, आणि 7च्या पुढं अल्कलाइन बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स वाढत जाणार आहे. हे उलट तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर या पद्धतीने सांगतो. 8 असेल तर ते अल्कलाइन आहे किंवा बेसिक आहे. आता 8 आणि 9चं कंपॅरिझन करू. 8 पेक्षा 9 मध्ये हायड्रॉक्सिल आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, पण ते 1 न जास्त नाही. दॅट इज 10 टाइम्स मोर लॉगॅरिथमिक स्केल. लक्षात येत आहे? म्हणजे 8 म्हणजे जेवढं हायड्रॉक्सिल आयनचं कॉन्सन्ट्रेशन असेल त्याच्यापेक्षा 10 पटींनी 9 pH ला असणार आहे. किंवा इकडे उलट 6 मध्ये जेवढं हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन असेल त्याच्यापेक्षा 10 पटींनी 5 मध्ये हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. लॉगॅरिथमिक स्केल तुम्हाला लक्षात येतं का? अगेन हे कुठं कॉन्सेप्ट वापरता येईल आपल्याला? भूकंपामध्ये. भूकंप आपण कशामध्ये मोजतो? रिक्टर स्केल मध्ये. मग समजा 3 तीव्रतेचा भूकंप झाला जो सौम्य आपण समजतो, त्याच्याऐवजी 4 तीव्रतेचा झाला तर डायरेक्ट त्याची इंटेन्सिटी 10 टाइम्स असते. लक्षात येतं का? लॉगॅरिथमिक स्केल. ओके. सो इट इज मेजर्ड ऑन द स्केल 0 to 14. आपण बघितलं. कुणी डेव्हलप केलं हे विचारलं जातं प्रत्येक एक्झामला. सोरेन्सननी डेव्हलप केलं. डॅनिश डच केमिस्ट आहे. 1909 मध्ये डेव्हलप केलेलं आहे. ओके. सो अगेन तेच 7 न्यूट्रल, इकडं ऍसिडिटी वाढत गेली, इकडं अल्कलाइन कॅरेक्टरिस्टिक्स वाढत गेलं. सो 0 to 6.9 pH ला आपण काय म्हणणार आहोत? ऍसिडिक म्हणणार आहोत, ज्याच्यामध्ये हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन OH पेक्षा जास्त आहे. 7 ला काय म्हणणार आहोत? न्यूट्रल. हायड्रोजन आणि हायड्रॉक्सिल आयनचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. 7.1 to 14 ला काय म्हणणार आहेत? बेसिक किंवा अल्कलाइन कॅरेक्टरिस्टिक्स, ज्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल आयनचं कॉन्सन्ट्रेशन हायड्रोजन आयन पेक्षा जास्त आहे. लक्षात येत आहे? हे बेसिक कळालं का सांगा? पटकन रिप्लाय द्या, मग आपण पुढे जाऊ. एकदम सोपा आहे.
पण आपण असं कन्सिडर करून चाललोय की आपण डिग्रीमध्ये काहीच शिकलेलो नाहीये, त्यामुळे एकदम बेसिक पद्धतीने शिकतोय. समजलं का? ओके, गुड. पुढे जाऊ. सो आयडियल पीएच काय असेल मोस्ट ऑफ द क्रॉप साठी? तर आयडियल पीएच आहे 6 to 7.5. म्हणजे ह्या पीएच रेंज मध्ये आता एक्झॅक्टली 7 अशी न्यूट्रल सॉइल तुम्हाला कुठे सापडणार नाही ना, एवढा काय असं आदर्श स्थिती फील्ड वरती नसते. त्यामुळे ती एक रेंज आहे, 6 पासून 7.5 पर्यंत असेल पीएच. तर मोस्ट ऑफ द क्रॉप साठी ग्रोथ साठी चांगला आहे. का चांगला आहे? तर त्या पीएच रेंज मध्ये न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी मॅक्झिमम असते आणि मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी पण चांगली असते. ओके, सो 6 to 7.5 हे पण विचारलं जाईल. आता इम्पॉर्टन्स काय, पीएच का शिकतो? मगाशी तुम्हाला सांगितलं, इट अफेक्ट्स न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी. खूपच असाइडिक, खूपच अल्कलाइन कॅरेक्टरिस्टिक्स असतील तर काही न्यूट्रिएंट्स लॉक होतात, जमिनीमध्ये फिक्स होतात. त्यानंतर मग प्लांट त्यांना ऍब्सॉर्ब नाही करू शकत. ओके, त्यानंतर इन्फ्लुएन्सेस सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. जसं मायक्रोन्यूट्रिएंट फिक्स होतात किंवा अनअवेलेबल होतात, तशाच पद्धतीनं सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते सजीव आहेत. सो एक्स्ट्रीम ऍसिडिक कंडिशन असेल तर काही मायक्रो ऑर्गॅनिझम सर्वाइव्ह नाही होणार. एक्स्ट्रीम अल्कलाइन कंडिशन्स असेल तर काही मायक्रो ऑर्गॅनिझम सर्वाइव्ह नाही होणार. जस्ट फॉर एक्झाम्पल, जे फंगस जो आहे, फंगस, तर तो ऍसिडिक एन्व्हायरमेंट मध्ये चांगला ग्रो होऊ शकतो, पण अल्कलाइन मध्ये नाही. आता हे कसं लक्षात ठेवायचं, तुम्हाला प्रॅक्टिकल एक एक्झाम्पल देतो. प्रॅक्टिकल एक्झाम्पल असं आहे की समजा बऱ्याचदा आपल्याला केसांमध्ये कोंडा वगैरे होतो, डॅन्ड्रफ होतो. डॅन्ड्रफ नाव ऐकलं असेल, कोंडा काय म्हणणार, म्हशीचा कोंडा माहित होता. सो डॅन्ड्रफ होतो. तर डॅन्ड्रफ का होतं बघा, मी आता तुम्हाला सांगितलं, एक तर तुमची झोप व्यवस्थित नसेल, बेकरी प्रोडक्ट खात असाल, जंक फूड खात असाल, तुमचं डायजेशन प्रॉपर नसेल, तर ऍसिडिटी तयार होत आहे असणार आहे आणि ब्लडचा पीएच पण ऍसिडिक व्हायला लागतो. आता जोपर्यंत ब्लडचा पीएच न्यूट्रल टू अल्कलाइन असतो तोपर्यंत आपल्या बॉडीमध्ये फंगल ग्रोथ होत नाही. फंगस कुठे स्किन वरती वगैरे ग्रो होऊ शकत नाही. पण ज्यावेळी ऍसिडिक होतं, कायम करपट ढेकरा येतात, पोट बिघडलेलंच असतं, गॅस होतात, अशा वेळी ब्लड ऍसिडिक व्हायला लागतं. मग ऍसिडिक मध्ये फंगल ग्रोथ चांगली होते. सो डॅन्ड्रफ मध्ये जे काय स्किन निघते अशी व्हाईट व्हाईट कलरची, ती फंगसने स्किन हे केलेली असते. सो दॅट इज एक्झाम्पल ऑफ फंगल इन्फेक्शन. किंवा बऱ्याचदा आपल्या हातांवरती किंवा जिथं जिथं घाम जास्त येतो अशा ठिकाणी बघा आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी फंगल इन्फेक्शन झालेलं असतं. मग आपण मलम वगैरे लावतो, ते तात्पुरती मलमपट्टी वरवरची. मेन कॉज काय आहे, तुमचा ब्लडचा हे पीएच बदललेला आहे. लक्षात येतं? सो मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण अशा पद्धतीनं इन्फ्लुएन्स होतात. एक्स्ट्रीम सॉइल ऍसिडिटी असेल तर काहींना अजिबात नाही चालणार, एक्स्ट्रीम अल्कलाइन नेचर पण नाही चालणार. ओके, सो इट अफेक्ट्स क्रॉप सिलेक्शन. आता काही क्रॉप ना, जसं टी क्रॉप घेतला, चहा जर घेतला तर त्याला ऍसिडिक सॉइल लागते. तुम्ही पॅडी जर घेतलं त्याला सुद्धा ऍसिडिक सॉइल लागते. काही क्रॉपना अल्कलाइन सॉइल लागते. तर मग पीएच काय बघून आपण त्या पद्धतीनं क्रॉप सिलेक्शन करू शकतो. ओके, जर मग लो पीएच असेल, ऍसिडिक सॉइल असेल तर काय प्रॉब्लेम होतो बघा, डेफिशियन्सी ऑफ कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचे असणार आहे. फॉस्फरस सॉइल मध्ये फिक्स होऊन जातो. आपण ज्यावेळी फर्टिलायझर हा टॉपिक बघू त्यावेळी फॉस्फरसचं फिक्सेशन हा टॉपिक येईल. ओके, त्यानंतर आयर्न आणि अल्युमिनियमची टॉक्झिसिटी तयार होते. आता हे कसं लक्षात ठेवायचं, तर हे पाठ करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे की आपण काय कोकणामध्ये लॅटरायटिक सॉइल मध्ये काय लावतो, पॅडी पण घेतो, प्लांटेशन क्रॉप तरी घेतोच, पण पॅडी पण घेतोय, बरोबर. आता कोकणातल्या लॅटरायटिक सॉइल मध्ये काय जास्त असतं, पटकन मेसेज मध्ये सांगा. आपण 2-3दा बघितलेलं आहे. लॅटरायटिक सॉइल मध्ये काय असेल जास्त, राईट, आयर्न ऑक्साईड जास्त असतं, अल्युमिनियम ऑक्साईड जास्त असतं, म्हणजेच हा सेस्क्यू ऑक्साईडच म्हणतोय आपण त्याला शरद, बरोबर. सो आयर्न आणि अल्युमिनियम ऑक्साईड त्याला आपण एकत्रित सेस्क्यू ऑक्साईड म्हणतो. तर ते जास्त असतं, ह्याचाच अर्थ त्याची टॉक्झिसिटी होते.
आणि ही जी काय लॅटरायटिक सॉइल आहे कोकण मधली ही ऍसिडिक नेचरची असते. म्हणजे इथं काय काय पाठ झालं बघा. पॅडीला ऍसिडिक नेचर लागतं, कोकणातली लॅटरायटिक सॉइल असते ती ऍसिडिक नेचर असते, त्याच्यामध्ये टॉक्झिसिटी आयर्न आणि अल्युमिनियमची काय असणार आहे, कारण आयर्न ऑक्साईड असतं त्यामुळे त्याला लाल कलर येतो ना, शिकलोय आपण बरोबर. तर हे सगळ्या गोष्टी एकमेकाशी कोरिलेट करा. ओके. पुढं जर हाय पीएच असेल तर झिंक ह्याच्या उलट आयर्न फॉस्फरस, फॉस्फरस तर सगळीकडे अल्कलाइनला पण आणि ऍसिडिकला पण प्रॉब्लेमच आहे, न्यूट्रल असतो जास्त अवेलेबल असतो. ओके. झिंक आयर्न फॉस्फरसची डेफिशियन्सी असेल आणि सॉइल हार्ड होईल किंवा कॉम्पॅक्ट होईल. लक्षात येते. हा पुन्हा चॅप्टर सॉइल न्यूट्रिएंट जो तुम्हाला टॉपिक येईल. ओके. मोबाईल न्यूट्रिएंट, इमोबाईल न्यूट्रिएंट वगैरे, तर प्लांट न्यूट्रिएंट टॉपिक मध्ये हे रिपीट होणार आहे. आता फक्त तुम्हाला जाता आता सांगतो. आता सॉइल हार्ड का होते, कॉम्पॅक्ट का होते, पुन्हा बघा मी तुम्हाला सांगितलं होतं अल्कलाइन मध्ये काय होतं, पुन्हा आठवून बघा. हे सॉइल पार्टिकल आहे, आयडियली ह्याच्यावर कॅल्शियम असणं अपेक्षित आहे. काही कारणाने हे कॅल्शियमला रिप्लेस केला जातो सोडियम कडून. आता सोडियम ज्यावेळी रिप्लेस करतो त्यावेळी दोन सॉइल पार्टिकल एकमेकाच्या जवळ येऊ शकत नाहीत, त्यामुळे ते सुट्टे सुट्टे होतात आणि सॉइल लेअर अशी कॉम्पॅक्ट व्हायला लागते. ओके. त्यामधलं एरेशन निघून जातं, सॉइल स्ट्रक्चर डिस्टर्ब होतं. ओके. राजेश मी क्वेश्चन्स बघतोय, फक्त एक लिंक तुटू नये म्हणून लगे आन्सर देत नाही. तुम्ही जे काय तुमचे क्वेश्चन्स असतील ते चॅट बॉक्स मध्ये टाका, मी एकही क्वेश्चन अनआन्सर्ड ठेवणार नाही. मी बघितलं पण माझा फ्लो चालू होता म्हणून मी त्याचा आन्सर नाही दिला. ओके. सो कॉम्पॅक्ट का होतं लक्षात आलं, डिस्पर्शन होणार आहे, तिथं सॉइल पार्टिकलचं ऍग्रिगेशन होत नाही, कारण जिथं जिथं सोडियम असेल कॅल्शियमच्या ऐवजी सॉइल पार्टिकल वरती, तिथं तिथं दोन सॉइल पार्टिकल एकमेकाला रिपेल करतील. तुम्हाला मी पावडरचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे. खूप वेळा पायाला माती लागले, शेतातून तुम्ही आलाय, तसंच ती माती ड्रेनेज ब्लॉक करते, हे एक्झाम्पल सांगितलंय. लक्षात आलं. सो एरेशन जातं, कॉम्पॅक्ट होतं, इम्परमेबल होतं. ओके. हा आता राजेशचा क्वेश्चन, सॉइल पीएच सीड जर्मिनेशन अफेक्ट करतं का? 100% करतं. कुठलीही एक्स्ट्रीम सिच्युएशन, मग ऍसिडिक असेल किंवा अल्कलाइन असेल. आता एक्स्ट्रीमिक ऍसिडिटी असते म्हणजे काय, आपण बघितलं हायड्रोजन आयनची कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त असणार आहे, मग ते जर्मिनेशन तर ही खूप डेलिकेट स्टेज आहे ना, ती 100% अफेक्ट होणार आहे दोन्ही केसमध्ये. हा, आणि बॅक्टेरियल ग्रोथच्या बाबतीत म्हणजे मला वाटतं मग अशी फंगसचं मी सांगत होतो, तर बॅक्टेरियाची रेंज जास्त आहे, पण बॅक्टेरिया उलट आहे, बॅक्टेरिया मग ऍसिडिक एन्व्हायरमेंट मध्ये इतकं वाढत नाही. ओके. पण आपले जेवढे स्किन डिसीजेस आहेत हे सगळे फंगल डिसीजेस आहेत, त्यामुळे ऍसिडिक आपलं बॉडी पीएच झाला किंवा ब्लड पीएच झाला की आपल्याला फंगल इन्फेक्शन होतात. ओके. फक्त मी तुम्हाला लक्षात राहण्यासाठी हे सांगतोय स्किन डिसीजेस रिलेटेड. बाकी बॅक्टेरियल काही डिसीजेस आहेत जे आपल्याला कॉज करतात वगैरे, तर तेवढ्या डीप मध्ये नका जाऊ, तिथं फक्त पीएच हा मॅटर करत नाही. ओके. म्हणजे आयुर्वेदिकच्या भाषेमध्ये काय असतं की तुमची बॉडी प्युअर आहे किंवा बॉडीमध्ये कुठल्याही पद्धतीचं टॉक्झिन्स नाही, अशा केसला आयडियल स्टेजला आपला न्यूट्रल टू अल्कलाइन पीएच पाहिजे. सो ब्लड पीएच हा एक फॅक्टर झाला. तुम्ही म्हणा एखादा बॅक्टेरियल डिसीज आहे मग तो तर अल्कलाइन मध्ये पण झाला, तर तसं नाही आहे, तो एक फॅक्टर आहे. ओके. ठीक आहे, पुढे जाऊ. आता ऍसिडिक सॉइल असेल, पीएच कमी असेल, तर आपण काय करेक्शन मेजर्स घेतो. आता हे प्रॉब्लेमॅटिक सॉइल नावाचा एक टॉपिक येणार आहे, तिथं आपण करणारच आहोत कव्हर, तरी जाता आता रेफरन्स म्हणजे रिपीट बराच वेळा होईल की ऍसिडिक असेल तर आपण कॅल्शियम कार्बोनेट लाईमस्टोन त्यामध्ये टाकतो. ओके. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं सॉइल पार्टिकल त्याच्यावरती कॅल्शियम आहे, त्याला अल्कलाइन नेचर मध्ये कोण रिप्लेस करणार आहे, सोडियम रिप्लेस करणार आहे, आणि ऍसिडिक नेचर मध्ये कोण रिप्लेस करणार आहे, ऍसिडिक सॉइल मध्ये सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन कशाचं असणार आहे, H+ असणार आहे. सो H+ ह्या सोडियम कॅल्शियमला रिप्लेस करेल. लक्षात येत आहे. मग आता कॅल्शियम निघून गेलाय, मग पुन्हा तुम्हाला आणायचं असेल तर काय करावं लागेल, कॅल्शियम कार्बोनेट टाकावं लागेल, लाईम टाकावं लागेल, जेणेकरून मग हे कॅल्शियम हायड्रोजन आयन त्याच्यामधून सॉइल पार्टिकल मधून निघून जाईल, कॅल्शियम येईल, आणि हा हायड्रोजन जो आहे तो कार्बोनेट बरोबर रिॲक्ट होतो, बायकार्बोनेट तयार होतो. ओके. आता ही रिॲक्शन वगैरे सगळं पुढे येईल, जाता आता मी तुम्हाला सांगतोय, नाही लक्षात आलं तरी काही फरक पडत नाही. अल्कलाइन सॉइल असेल, हाय पीएच असतो. ओके. अशा ठिकाणी आपण कॅल्शियम सल्फेट टाकतो, त्याला जिप्सम आपण म्हणतो, किंवा ऑर्गॅनिक मॅटर ऍड केलं जातं.
आता ऑर्गॅनिक मॅटर ऍड केल्यानंतर काय फरक पडतो, म्हणजे अल्कलाइन सॉइल मध्ये काय ऑर्गॅनिक मॅटर ऍड करतात, तर पुन्हा एकदा आज आपला वेळ मिळाला तर आज तो टॉपिक आपण घेतोय ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटरचं ज्यावेळी डिकम्पोजिशन होत असतं तर मी तुम्हाला सांगितलं होतं ऍग्रिगेशन मध्ये काही स्टिकी सबस्टन्सेस तयार होतात, त्यामुळे सॉइल पार्टिकल्स एकत्र बांधले जातात आणि सॉइल ऍग्रिगेशन होतं, बरोबर. तर त्या स्टिकी सबस्टन्सेस बरोबर ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोजिशन मध्ये काही ऑर्गॅनिक ऍसिड्स तयार होतात. ओके, आता इमॅजिन करा तुमचं सॉइलचा पीएच हा 10 आहे, म्हणजे अल्कलाइन आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही ऑर्गॅनिक मॅटर टाकलं, त्या ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन होत आहे. डिकम्पोजिशनच्या प्रोसेसमध्ये काय तयार होणार, ऑर्गॅनिक ऍसिड्स तयार होत आहेत. मग इकडे ऍसिड तयार होत आहे आणि सॉइल अल्कलाइन आहे, तर अल्कलाइनला ते न्यूट्रल करायला लागेल ना, आणि स्लोली पीएच कमी होईल. त्यामुळं अल्कलाइन सॉइल मध्ये आपण ऑर्गॅनिक मॅटर टाकतो. लक्षात आलं? लक्षात आलं का? रिप्लाय द्या पटकन. ओके, हा. आता काही क्रॉप्स बघा, जसं राईस सांगितलं तुम्हाला ऍसिडिक सॉइल लागते 5.5 टू 6.5. आता ही कॅटेगरी आहे, ही स्लाइटली ऍसिडिक आहे, खूप एक्स्ट्रीम ऍसिडिक नाही, लक्षात घ्या. 5 पॉईंटच्या वर जोपर्यंत पीएच असेल तर आपण स्लाइटली ऍसिडिकच म्हणणार आहोत. व्हीट एकदम ऑप्टिमम 6 टू 7.5, शुगर कॅन 6.5 टू 8, म्हणजे पुढं अल्कलाइन मध्ये पण थोडं पुढे जातं. त्यानंतर टीच्या बाबतीमध्ये काय एकदम ऍसिडिक लागते, थोडं स्ट्रॉंगली ऍसिडिक पण चालू शकतं, कारण 5.5 पेक्षा कमी आहे, 4.5 टू 5.5. त्यानंतर ग्राउंडनट अगेन आयडियल 6 टू 7.5. विचारण्यासारखं काय आहे, राईस, व्हीट, शुगर कॅन आणि टी हे जास्त मेजर क्रॉप्स आहेत, त्याच्यावरती विचारलं जाऊ शकतं. ओके, पुढं एमसीक्यू घेऊ. ऍसिडिक सॉइल हॅज अ पीएच व्हॅल्यू ऑफ, पटापट आन्सर द्या, एबीसीडी मध्ये द्या आन्सर, पटकन होईल, सांगा. बरोबर, लेस दॅन 7, सिंपल. पुढे जाऊ. मोस्ट क्रॉप्स ग्रो बेस्ट इन सॉइल पीएच रेंज ऑफ, काय पीएच ची रेंज असेल, 6 टू 7.5, बरोबर. त्यानंतर विच सॉइल कंडिशन इन्क्रीजेस हायड्रॉक्सिल आयन कॉन्सन्ट्रेशन, कुठल्या सॉइल कंडिशन मध्ये OH मायनस कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे, अल्कलाइन नेचर मध्ये, बरोबर. सो सिंपल क्वेश्चन्स आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज अ बफर इन सॉइल पीएच मेंटेनन्स, असा काहीसा क्वेश्चन येऊ शकतो. आणि मग आपल्याला वाटणार सरांनी हे घेतलेलंच नाहीये, नोट्स मध्ये पण नव्हतं, IBPS न पुन्हा पॅटर्न बदलला. तर तुम्हाला कन्सेप्ट माहित असतील तर तुम्ही असे क्वेश्चन्स आन्सर करू शकता. आता त्याचा आन्सरला यायच्या अगोदर बफर काय असतं मी तुम्हाला सांगतो. बफर झोन हा कॉन्सेप्ट ऐकलेला आहे तुम्ही, पेपर वाचत असाल तर बघा, एखाद्या नॅशनल पार्क मध्ये जसं की ताडोबाच्या बफर झोन मध्ये आपल्याला टुरिस्टना काय म्हणतात ते, आपण जिप्सी मध्ये बसतो, ओपन जीप मध्ये बसतो आणि फिरतो, पटकन शब्द येत नाहीत, तर त्यातून आपण फिरतो. मग आपल्याला बफर झोन मध्ये फिरवतात, कोर झोन मध्ये नाही, कोर मध्ये मध्य झोन, तिथं कुणालाच अलाउड नाही आहे. ओके, सफारी शरद राईट. आणि बफर झोन मध्ये आपण फिरतो. आता बफर का म्हटलेलं आहे त्याला, कारण फॉरेस्ट आणि फॉरेस्टच्या बाहेर राहणारी लोक किंवा विलेजेस, गावं, तर यांच्या मधला तो दुवा असतो. ओके, कोर झोन मध्ये कुणालाच एंट्री नाही. आता कोर झोन मध्येच आपण काय असं काय कंपाऊंडिंग टाकलेलं नाही ना वाघाला, की हे कोर झोन आहे, तो इथंच फिरायचं, बाहेर नाही यायचं, तो बाहेर येऊ शकतो. मग बाहेर आल्यानंतर पण त्याला फॉरेस्ट असणार आहे. ओके, मग त्याच्यामध्ये फॉरेस्ट आणि सेटलमेंट, ह्युमन सेटलमेंट, ह्याच्यामधला दुवा म्हणून तो काम करतो. लक्षात येतं? सो
बफर झोन. आता सॉइल पीएच मध्ये बफर कशाला म्हणणार आपण? प्रत्येक प्लांट सिस्टीमची किंवा कुठल्याही एन्व्हायरमेंट मध्ये कुठलीही सिस्टीम घ्या, जसं की मी आता तुम्हाला सांगितलं की जंक फूड खाल्ल्यानंतर पित्त वाढतं. आता हे कधीचा पार्ट आहे? तुम्ही दररोज खायला लागलाय, ऊट सूट वडापाव चालू आहे, पिझ्झा चालू आहे, बर्गर चालू आहे, अशा वेळी तुम्हाला त्रास होईल. पण समजा तुम्ही कधीच खात नाही आणि महिन्यातनं एकदा तुम्ही खाल्ला, ओके, तर आपल्या बॉडीची तेवढी कॅपॅसिटी आहे. आज तुम्ही वडापाव खाल्ला, पिझ्झा खाल्ला, आज एकच दिवस खाल्ला असं इमॅजिन करू, तर आयडियली ऍसिडिटी निर्माण होणं अपेक्षित आहे तसलं खाल्ल्यानंतर, पण नाही होत, कारण हे मायनर चेंजेस आहेत. बॉडी असे मायनर चेंजेस ऍब्सॉर्ब करते किंवा जरी ऍसिडिटी वाढली तर ती न्यूट्रलाइज करून टाकते. प्रॉब्लेम कधी येतो? दररोजच आपण असं खात असू, दररोजच आपण जागरण करत असू, तर हे बॉडीच्या रिपेअरिंगच्या पलीकडे जातं. तसं सॉइल मध्ये सुद्धा सॉइलची एक स्वतःची सिस्टीम आहे. सो काही मायनर चेंजेस आपण केले, समजा आपण अमोनिकल फर्टिलायझर्स टाकले, तर अमोनिकल फर्टिलायझरमुळे ऍसिडिटी वाढते, ओके. तर आपण थोडं टाकत असेल, विदिन रेंज टाकत असेल तर खूप ऍसिडिटीवरती फरक पडत नाही. पण आपण वारेमाप यूज करत असू तर अशा वेळी त्याची ऍसिडिटी वाढणार आहे, कारण ते आता त्या सॉइल सिस्टीमच्या रिपेअरिंग कॅपॅसिटीच्या बाहेर जात आहे, ओके. किंवा आणखीन एक कंडिशन आपण घेऊ, जसं की जुन्या काळामध्ये अगदी आपण सिंधू संस्कृती बघतोय, हडप्पा संस्कृती बघतोय, नदी काठीच सगळ्या सेटलमेंट्स होत्या. त्यावेळी सुद्धा नदीचं पाणी थोडंफार मिक्स होत सेटलमेंट मधलं पाणी, गावातलं पाणी थोडंफार नदीत मिक्स होत असेलच ना. तर अशा वेळी त्यावेळी हे नदीत मिक्स होत असून सुद्धा नदी प्युअर असायच्या. मग आज का नसतात? त्यावेळी लोकसंख्या छोटीशी होती, त्या पद्धतीनं जे काय सिवेज वॉटर आहे ते कमी तयार व्हायचं. बऱ्याचशा ठिकाणी तर ते असे सेपरेट टँक असायचे, त्यामध्येच त्याला इव्हॅपोरेट होऊ द्यायचे. काही नदीत मिक्स जरी केलं तर ते प्रमाण खूप कमी होतं. सो नदीची स्वतःची प्युरिफायिंग कॅपॅसिटी होती, त्यामुळे पाणी शुद्धच राहायचं. आता इतकं पोल्युशन आपण नदीमध्ये टाकतो की त्या नदीच्या कॅपॅसिटीच्या बाहेर नाही. सो बफर ही कॉन्सेप्ट लक्षात येते का? सो सॉइल पीएचचा बफर म्हणजे काय? ह्याच्यापैकी काय टाकलं आपण तर त्याची बफरिंग कॅपॅसिटी वाढते, किंवा कशामुळे बफरिंग कॅपॅसिटी येते? तर आता NaCl म्हणजे काय? सॉल्ट आहे. तर सॉल्टचा काही संबंध नाही. सॉल्टमुळे उलट सॅलिनिटी वाढणार आहे, सो पीएच वाढेल. ऑर्गॅनिक मॅटर आपण सध्या बाजूला ठेवू. सँड पार्टिकल्स, आता याचा आणि पीएचचा काहीच रिलेशन नसतं, ओके. वॉटरमुळे काय होऊ शकतं? एखादं कॉन्सन्ट्रेशन डायल्यूट होऊ शकतं, ओके. सो फॉर द सेक ऑफ बाबा बेनिफिट ऑफ डाऊट साठी वॉटर आपण ठेवू, पण याचं आन्सर आहे ऑर्गॅनिक मॅटर. आता ऑर्गॅनिक मॅटरच का? ऑर्गॅनिक मॅटर ज्यावेळी कुसतं, आज आपण टॉपिक बघणारच आहोत, ज्यावेळी त्याचं डिकम्पोजिशन होत असतं, त्यामध्ये जसं ऍसिड्स तयार होतात तसे आणखीन काही सॉइल कोलाइड्स वगैरे तयार होतात, ज्याच्यामुळे कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, त्याची ऍनायन एक्सचेंज कॅपॅसिटी वाढते, ओके. आणि अल्टिमेट प्रोडक्ट काय होतं ऑर्गॅनिक मॅटरच्या डिकम्पोजिशन मधून? तर ह्युमस तयार होतं, ओके. अगेन तो पण आपण टॉपिक बघणार आहे. सो ह्याच्यामुळे होतं काय की त्याची एक बफर कॅपॅसिटी होते. तुम्ही जर ऍसिड टाकलं तर ते न्यूट्रलाइज करण्यासाठी अल्कलाइन कॅरेक्टर त्यामध्ये आहे. तुम्ही अल्कलाइन कॅरेक्टर टाकलं तर ऑलरेडी हे ऑर्गॅनिक ऍसिड तर तयार करतेच, ओके. पण पुन्हा सॉइल मध्ये म्हणजे 0 ते 5% मॅक्झिमम 10% पर्यंत जर ऑर्गॅनिक मॅटर असेल तरच हे बफरिंगचं काम करतं. तुम्ही 20% पर्यंत जर ऑर्गॅनिक मॅटर सॉइल मध्ये टाकला तर काय होणार आहे? ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन होत असताना ऑर्गॅनिक ऍसिड्स तयार होणार, त्यामुळे ओव्हरऑल त्या सॉइलला कॅरेक्टरिस्टिक्स ऍसिडिक नेचर येणार, सॉइल पीएच 7 पेक्षा कमी होणार, ओके. इथं आपण बफरिंग कॅपॅसिटी बद्दल बोलतोय, तो लिमिटेड ऑर्गॅनिक मॅटर 0 to 5 मॅक्झिमम 10% पर्यंत. सो पीएचचं बफरिंगचं काम करतं ऑर्गॅनिक मॅटर, ओके. लक्षात आलं? आता आपले बरेच दिवस झालेत लेक्चर चालू आहे, सो तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला वाटतंय की खूपच चांगलं शिकवलं जातं, कन्सेप्ट क्लिअर होतात आणि एकदम एक्झाम ओरिएंटेड शिकवलं जातं, तर तुमच्या मित्रांना रेफर करा. तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर एवढं मी जास्त एक्सलन्स करून युट्यूबला किंवा इतर ठिकाणी मार्केटिंग होत नाही. आमची आधीपासून स्पेशालिटी अशीच आहे की माउथ पब्लिसिटीनं आमच्याकडे लोक भरपूर येतात. पण आता MCR असेल किंवा कृषी सेवक असेल तर दोन्हीकडे पहिल्यांदा आपण बॅच चालू करतोय. कृषी सेवकला तर मागच्या फ्री व्हिडिओ टाकलेले. सो तुम्ही जितकं रेफर कराल तेवढं तुमच्या मित्रांना पण फायदा होईल. अगेन इट इज नॉट कंपल्सरी. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आलेलो आहो आणि मला फायदा होतोय आणि माझ्या जवळच्या मित्राला पण फायदा झाला पाहिजे तर नक्की रेफर करा, ओके. सो इथंच थांबू.
थँक्यू.